नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण आपला जो काही 2026 इन्व्हेस्टमेंटचा कोर्स आहे त्याला आपण इथून कंटिन्यू करणार आहोत. आणि इथं आपण पहिले 6 भाग बघितलेले आहेत. ज्यांनी पण तुमच्यापैकी पहिले 6 भाग आपले बघितलेले नाही, पहिले जे काही 6 भाग आहेत ते आपल्या 2026 इन्व्हेस्टमेंट त्याबद्दल तुम्ही बघू शकता आहात. ज्यामध्ये मी म्युच्युअल फंडबद्दल, ETF बद्दल आणि गोल्ड सिल्वरबद्दल, कॉपरमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहेत त्या सगळ्या गोष्टी मागच्या त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आता आपण डे 7मध्ये आलेलो आहोत. आणि हा जो काही 7वा भाग आहे आपल्या कोर्सचा त्याच्यामध्ये आपण थोडंसं रिअल इस्टेटमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं त्याबद्दल आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे, कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. सो मागच्या काही वर्षांमध्ये जर बघितलं, आता आपलं जे काही स्टॉक मार्केट आहे ते जास्त काही एवढं वर्क नाही करत आहे. मग कित्येक व्यक्तींनी गोल्ड सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केले आहे. त्यासोबतच तुमच्यापैकी कित्येक व्यक्तींना इच्छा असणार आहे की आपण रिअल इस्टेटमध्ये पण गुंतवणूक केली पाहिजे आहे. रिअल इस्टेटमध्ये जर आपली गुंतवणूक राहिली तर काही ना काहीतरी आपले ॲसेट पण राहते आणि रेग्युलरली आपल्याला काही ना काहीतरी इन्कम जे काही ते मिळत राहणार आहे. कारण मार्केट वर पण गेलं खाली पण गेलं तरी पण त्याचा काही संबंध तसा राहत नाही, जेणेकरून की एक रेग्युलर इन्कमचा सोर्स म्हणून आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट जी काही ती करू शकतो आहेत आणि एक ॲसेट म्हणून सुद्धा. तर याच्यामध्ये कशा प्रकारे नेमकं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. पण आता रिअल इस्टेट जर बघितलं तर मागचे काही वर्ष जर बघितले आणि पुढचे पण जर वर्ष बघितलं तर भारतामध्ये रिअल इस्टेट जी आहे ती कंटिन्युअसली वाढते आहे. सध्या आता आपण भारतात जर बघितलं ना तर रिअल इस्टेट जो काही टोटल सेक्टर आहे त्याची व्हॅल्यू आहे $300 बिलियन आणि 2035 पर्यंत याची जी काही व्हॅल्यू आहे ना ती $1 ट्रिलियन इतकी होणार आहे. म्हणजे भरपूर पटीने आपलं जे काही रिअल इस्टेट मार्केट आहे भारतामध्ये ते खूप जास्त पटीने 2030 पर्यंत 2035 पर्यंत वाढणार आहे. आपली इथं पण एक जर इन्व्हेस्टमेंट जर राहिली तर आपला पोर्टफोलिओ पण डायव्हर्सिफाईड राहतो आणि दुसरीकडून आपल्याला एक चांगले इन्कम पण जे काही ते मिळते आहे. कारण भारतामध्ये रिअल इस्टेटची जी काही डिमांड आहे ते भरपूर जास्त वाढते आहे. आपल्या इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोकसंख्या वाढते, त्याच्यामुळे एक तर डिमांड वाढते. आणि शिवाय ऑफिस पण आपल्याकडे भरपूर मोठे ओपन होत आहेत, भरपूर सारे स्टार्टअप ओपन होतात, भरपूर सारे रिअल इस्टेटमधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या ओपन होत आहेत. AI रिलेटेड कंपन्या आहेत, त्यांना मोठे मोठे डाटा सेंटर बनवायचे असतात. कोणाला ई-कॉमर्सच्या जे काही मोठ्या मोठ्या साईट आहेत त्यांना वेअर हाऊसेस पाहिजे आहेत. महत्त्वाचे म्हणजे भरपूर सारं जे काही बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे त्या भारतामध्ये वाढलेल्या आहेत कंटिन्युअसली. त्यांना ऑफिससाठी त्याच्यासाठी खूप जास्त जागा लागत असते. आणि मॉलचं पण कल्चर खूप जास्त वाढलेलं आहे. सो मॉलमुळे पण तिथं खूप जास्त फरक पडतो. मॉल पण मोठे मोठे बांधले जात आहे. तर आपल्याला पण एक नेहमी इच्छा असते की आपली पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे. पण रिअल इस्टेटमध्ये आता एवढी जास्त ग्रोथ होते आहे, आपली जास्त इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे. पण आता जे की आपली नॉर्मल रिअल इस्टेट आहे, नॉर्मल रिअल इस्टेटमध्ये आपण जर गुंतवणूक जर करायला गेलो तर त्यामध्ये एक जो काही सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याला असं म्हणलं की तो व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक नाही करू शकत. फक्त मोठे मोठे व्यक्तीच त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात, कारण खूप जास्त पैसे लागतात आणि बाकीचे पण भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. जे पण रिअल इस्टेटचे ब्रोकर आहे तुम्ही त्यांच्याशी जर बोलले तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी लक्षात येतील की रिअल इस्टेटमध्ये जेव्हा तुम्ही ॲक्च्युलीमध्ये करतात ना खूप सारे प्रॉब्लेम येतात. एक तर चार्जेस आपल्याला लागत आहे, समजा स्टॅम्प ड्युटी आहे, ते आहे, मेंटेनन्सचा खूप जास्त खर्च असतो, टॅक्स असतो. शिवाय तुम्हाला कित्येक ठिकाणी तुमच्या स्कॅम पण होतो की तुम्हाला डिस्प्युटेड एखादी प्रॉपर्टी मिळाली, त्याच्यावर ऑलरेडी केस चालू आहे, किंवा एखादा बिल्डर तुमच्यासोबत फ्रॉड करू शकतो आहे, कधी जागा तुम्हाला मिळालीच नाही आणि त्यामध्ये सगळ्यांचे पैसे मग बुडून जातात. शिवाय कित्येक वेळेला लिगल क्लिअरन्स आपल्याला मिळत नाही, कधी तर आपल्याला खरेदी करायचं आहे, भरपूर जास्त तिथं केस असतात. आणि कित्येक वेळेला खरेदी केल्यानंतर आपल्याला विकायला पण प्रॉब्लेम होतो. एखादा जो काही फ्लॅट आहे किंवा प्लॉट आहे आपल्याला समजा विकायचा आहे, पण 2-2, 3-3 वर्ष आपल्याला गिराईकच नाही मिळत आहे. त्याच्यामुळे तो तसंच चालू राहतं, तो तसंच पडलेला असतो ना, आपल्याला ते पैसे पण मिळत नाही. आपल्याला जर गरजेला कधी जर अर्जंट जर पैसे लागले तर पैसे मिळणं खूप जास्त अवघड होऊन जातं. म्हणजे लिक्विडिटी पण याच्यामध्ये भरपूर कमी असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. एक जो काही सर्वसामान्य व्यक्ती आहे तो एवढी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 20 लाख 30 लाख त्याच्या पुढंच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये. एकदम आपण छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तर काय याच्यामध्ये पैसे नाही टाकू शकत आहे. तसं आपण शेअर मार्केटमध्ये छोट्या इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करू शकतोय, किंवा आपण म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो आहेत, किंवा आपण इव्हन तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये पण कमी याच्यामध्ये पण करू शकता. ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ETFच्या माध्यमातून. पण इथं आपण नाही करू शकत. मग भरपूर व्यक्तींना इथं पण इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असते, पण अमाऊंट एवढी जास्त आपल्याला मॅनेज नाही होते आणि भरपूर सारे आपल्याला नॉलेज नसतं का कोणकोणते कागदपत्र पाहिजे आहेत, काय पाहिजे आहेत. भरपूर वेळेला फसवणूक आपल्यासोबत होऊ शकते. मग यामुळं कित्येक व्यक्तींना भारतामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक नाही करता येते. ठीक आहे, तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
मग त्याच गोष्टीचं सोल्युशन मी आज तुम्हाला सर्वांसाठी घेतलं आहे की 20-30 लाख रुपये लागतात नॉर्मली आपल्या इन्व्हेस्टमेंट करायला, पण मी आज तुम्हाला अशा प्रकारचा एक मार्ग सांगणार आहे की जिथं तुम्ही इव्हन 5-10 हजार रुपयापासून पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता आहात. आणि जे पण तुम्ही तिथं इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्यावर तुम्हाला 1 महिन्याने किंवा दर 3 महिन्याने तुम्हाला भाडं पण मिळणार आहे. जसं नॉर्मली आपण जर समजा रिअल इस्टेट जर खरेदी केली आणि त्याच्यावर जर आपल्याला कसं रेंट मिळतं आहे, कोणी जर आपल्या रिअल इस्टेटमध्ये जर राहत असेल, तर तशाच प्रकारे तुम्हाला पण इथं रेग्युलरली एक इन्कम मिळणार आहे ॲज अ रेंट म्हणून. मग ते नेमकं कशाप्रकारे काम करतं ते सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं जाणून घेणार आहोत. मग आता नॉर्मल रिअल इस्टेटमध्ये तर आपल्याला गुंतवणूक नाही करता येते. मग यासाठी ज्यांच्याकडे पण कमी पैसे आहेत आणि ज्यांना जास्त नॉलेज नाही आहे रिअल इस्टेट, तर ते व्यक्ती कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता हा, तर त्यासाठी ना आपल्या जे काही इंडियन गव्हर्नमेंट आहे त्यांनी वेगळी एक अशी एक संस्था जी काही ती तयार केलेली आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. आणि हा जो काही पूर्ण प्रकार आहे ना याला आपण म्हणतो रिट्स. आणि रिट्सचा अर्थ होतो रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. आणि हे जे काही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे ते सिम्पली जसं आपलं म्युच्युअल फंड असतात ना तशाच प्रकारे काम करतं. जसं की म्युच्युअल फंडमध्ये समजा आपण पैसे लावतो आणि आपले पैसे मॅनेज करायचे कंपनी काम करते, तर रिट्स पण सिम्पल अशाच प्रकारे काम करतात. रिट्स काय करतात, रिट्समध्ये एक कंपनी असते, आपण त्या कंपनीचे रिट्स खरेदी करतो. जसं आपण म्युच्युअल फंड खरेदी करतो तशा प्रकारे रिट्स आपण खरेदी करतो. जेवढे पण आपण रिट्स खरेदी केले, तर रिट्स खरेदी केल्यानंतर काय होतं, आपले जे काही पैसे आहे त्या कंपनीकडे जातात. मग ती जी काही रिट मॅनेजमेंट करणारी जी काही कंपनी आहेत, ती जी काही संस्था आहे ती काय करते, आपल्या सगळ्याकडून पैसे गोळा करते. पूर्ण भारताभरातून वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या कंपनीमध्ये पैसे लावले. पैसे त्या कंपनीकडे जेवढे पण गोळा झाले ना, 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटी, जेवढे पण त्यांच्याकडे पैसे जमा झाले, त्या सगळ्यांचं ती कंपनी काय करते, तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. मग एक तर पहिली गोष्ट, ती जे पण प्रॉपर्टी आहे ना ती स्वतः खरेदी करते किंवा ती प्रॉपर्टी बनवते सुद्धा. म्हणजे स्वतः ती प्रॉपर्टी बनवते, जागा बिगा खरेदी करते आणि तिथं प्रॉपर्टी बनवते. प्रॉपर्टी जेव्हा पण ती पुढं बनवते आहेत, जी पण ती प्रॉपर्टी बनवते त्यामध्ये मग ते मोठे मोठे मॉल्स बनवतात, ऑफिस स्पेसेस बनवतात, वेअर हाऊसेस बनवतात आणि शिवाय हॉटेल पण बनवतात, अपार्टमेंट्स पण बनवतात, भरपूर साऱ्या गोष्टी ते बनवतात. आणि हे जे काही सर्व गोष्टी आहेत ना, याच्यातून जे पण रेंट आपल्याला येतं आहे, समजा आता त्यांनी एक मॉल बनवला मोठा असा, मग मॉलमध्ये भरपूर सारे छोटे छोटे स्टोअर असतात, त्यावर त्यांना जो काही मॉलचा मालक आहे त्याला रेंट मिळत असतं दर महिन्याला, ठीक आहे. मग ते जे काही पूर्ण रेंट मिळतं आहेत ना, त्या रेंटमधून जेवढा पण पैसा कलेक्ट होतो आहे तो सर्व आपल्या सर्व व्यक्तींमध्ये वाटला जातो. कोणामध्ये, तर इन्व्हेस्टर्समध्ये. जेवढा पण त्यावर रेंट येतं आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादा मॉल आहे, 100 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी मॉल बनवला, तर 100 कोटी रुपयावर समजा दर महिन्याला आपण असं मानू की समजा आपल्याला 1 कोटी रुपये रेंट येतं आहे, दर महिन्याला आपल्याला 1 कोटी रुपये. ते जे काही 1 कोटी रुपये आहे ते त्या सर्व लोकांमध्ये वाटले जातात ज्यांनी पण त्या रेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे. सिंपल अशा प्रकारे आपलं रेट जे काही ते काम करतं की आपण त्या कंपनीला पैसे दिले आहेत आणि ते जे काही पूर्ण मॉल आहेत ना ते सर्व बनवायचं पण ती काम कंपनी करते. जागा खरेदी करायचं, बनवायचं, कसं बनवायचं, काय बनवायचं, कोण कोण त्याच्यामध्ये राहणार आहे, त्यांच्याकडून रेंट कलेक्ट करायचं आणि ते सगळं आपल्यांमध्ये वाटायचं. त्याचं मेंटेनन्स आहे, टॅक्स आहे, ते सगळं काम ती कंपनी करते. आपल्याला काहीच करायची गरज नाही, म्हणजे आपल्या डोक्याला काही डोकेदुखी नाही. जसं एक नॉर्मल रिअल इस्टेट जो पण व्यक्ती खरेदी करतो त्याला खूप जास्त डोकेदुखी असते. कोणतीही गोष्टीची आपल्याला डोकेदुखी नाही, डायरेक्टली आपलं तिथं इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि जो पण रेंट येईल ना ते सगळं काही आपल्याला तिथं मिळत राहणार आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की इथं आपलं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक पण होते आहे आणि आपल्याला कोणतं डोक्याला ताण पण नाही, आपल्याला टॅक्सेस पण नाही, आपल्याला खूप जास्त टाईम पण देण्याची गरज नाही. सगळं काही काम करण्याचं काम ती कंपनी करत असते. त्या कंपनीमध्ये मोठे मोठे एक प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं. ते जे काही मॅनेजमेंट कंपनी आहे, जे पण ऑफिसर आहे ते सगळं काही हे करण्याचं काम करतात. आणि जेवढं पण रेंट गोळा होतं आहे ते सगळं आपल्याला मिळत राहतं. काही काही रेटमध्ये तुम्हाला दर महिन्याला पण मिळतं किंवा दर 3 महिन्यांनी मिळतं. तर दर 3 महिन्यांनी काय होतं, जेवढं पण रेंट कलेक्ट होतं आहे ते सर्व डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकलं जातं, एक ॲज अ डिव्हिडंड म्हणून. जसं आपल्याला एखाद्या कंपनीकडून डिव्हिडंड येतो दरवर्षी एकदा, तशाच प्रकारे इथं पण आपल्याला काय होत असतं, दर 3 महिन्यांनी आपल्याला रेंट येत असतं. एक प्रकारे डिव्हिडंडच्या रूपाने आपल्या अकाउंटमध्ये पैसे जे काही ते येत राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय काय, हे जे काही पैसे ते रेग्युलरली येतात, दर 3 महिन्यांनी येतात, म्हणजे येतात 100%. असं शेअर मार्केटमध्ये काय असतं, आता एखाद्या कंपनीने प्रॉफिट केला, लॉस जर केला तर आपल्याला येत नाही समजा, किंवा डिव्हिडंड कधी कमी होतो, जास्त होतो. तसं इथं नसतं. जे पण प्रॉपर्टी आहे त्यावर रेंट तर दर महिन्याला येणारच आहे. मार्केट वर जाऊ खाली जाऊ, इथं कोणाला काहीच फरक पडत नाही.
ही जी काही गोष्ट आहे ती शेअर मार्केटपेक्षा थोडंसं वेगळं काम करते. शेअर मार्केट वर गेलं खाली गेलं यांना काही फरक नाही पडत आहे. कारण जेवढं पण त्यांनी मॉल बनवलेले आहेत किंवा ऑफिसेस बनवलेले आहेत त्यावर रेंट तर त्यांना 100% येणार आहे. सो रेंट जसं जसं येत चालतं त्यांना पैसे जे काही ते तुम्हाला तिथं वाटले जातात. तर इथून आपली जी काही इन्कम आहे ना ती फिक्स असते. काय असतं? फिक्स असते. मार्केट वर जाऊ खाली जाऊ कुठं काही पण हो, पण आपले जे काही इन्कम आहे ते ऑलमोस्ट इथं फिक्स्ड आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग जे काही रिट्स आहेत ना यामध्ये मेनली गुंतवणूक केली जाते ऑफिसेसमध्ये. म्हणजे मोठे मोठे असे ऑफिसेस बनवले जातात. ठीक आहे. ऑफिसेस बनवले जातात आणि ते मोठ्या मोठ्या जे काही कंपन्या आहेत ना ते तिथं भाड्याने ते ऑफिस घेतात. आता एखादं मोठे ऑफिस बनवलं ज्यामध्ये 100-200 रूम आहेत, समजा 100-200 वेगळे ऑफिसेस आहेत. म्हणजे आपण या छोट्या छोट्या कंपन्या असतात ना ते तिथं रेंटनी ऑफिस घेतात. आणि मग त्याच्यामध्ये जे आपण या छोट्या छोट्या कंपन्या जी काही आपली रिच कंपनी आहे त्यांना तर रेंट देतात आणि मग ते जे काही रेंट आहे आपल्या सगळ्यांमध्ये वाटलं जातं. तर मोठे मोठे ऑफिस बनवले जातात. त्यानंतर मॉल्स बनवले जातात. मॉल्स पण रिटचे भरपूर सारे मॉल्स आहेत. ठीक आहे. मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जे काही मोठे मोठे मॉल्स आहेत ना त्याचे मी तुम्हाला नाव पण नंतर असं सांगणार आहे आपल्या याच्यामध्ये. तर ते पण सर्व रिटने बनवलेले आहेत. ठीक आहे. त्यांचे नाव पण मी तुम्हाला सांगेल, तुम्ही गुगलला जाऊन बघू शकता. तर ते सगळे रिटने बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे पण रेंट येतं ते सगळं रिटच्या कंपनीला मिळतं. ते सगळे जे काही पैसे आहेत ते आपल्यामध्ये मग वाटले जातात. त्यानंतर IT पार्कसुद्धा बनवले जातात. म्हणजे मोठे-मोठे जे काही IT सेक्टरमधल्या कंपन्या आहेत त्यांना काम करण्यासाठी त्यांच्या ऑफिससाठी मोठे-मोठे IT पार्क्स पण बनवले जातात. डाटा सेंटरसुद्धा मोठे-मोठे बनवले जातात आणि बिझनेस हबसुद्धा बनवले जातात REITकडून. आणि मग त्याचे जे काही छोट्या-छोट्या कंपन्या आहेत त्या तिथं रेंटने तिथं त्यांचे मोठे-मोठे ऑफिसेस ओपन करतात आणि त्यांना मग दर महिन्याला REITला ते रेंट जे काही ते देत राहतात. आणि तीच आपली मेन इन्कम आहे जी आपल्याला दर 3 महिन्यांनी आपल्याला मिळत राहणार आहे कंटिन्युअसली. सो ही रेटची एक महत्त्वाची गोष्ट आहे का तुम्हाला पैसे जे काही ते रेग्युलरली इथे येत राहणार आहे. आणि हे ना काही नॉर्मल आपलं प्लॉट किंवा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत. हे मोठे मोठ्या ऑफिसेसमध्ये मॉल्समध्ये इन्व्हेस्टमेंट, जेणेकरून की काय होतं की तुम्हाला रेंट खूप जास्त मिळतं. आता नॉर्मल आपण जर एखादा फ्लॅट खरेदी केला त्यावर किती रेंट आपल्याला मिळेल? थोडंफार मिळणार आहे. पण तेच जर आपण जर एखादा ऑफिस जर बनवलं तर आपल्याला खूप जास्त तिथं रेंट मिळतं. मॉल जर बनवलं त्यामध्ये खूप जास्त रेंट मिळतं. IT पार्क्स आहे, बिझनेस हब्स आहे, याच्यामध्ये खूप जास्त रेंट मिळतं. जे काही मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत त्या कितीतरी पटीने याच्यामध्ये रेंट देतात. ठीक आहे. पण नॉर्मल इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे का आपण स्वतः मॉल ओपन करू शकतो. आपल्याकडे एवढे पैसे आहे का? नाही. तर म्हणून आपण REITsमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि भरपूर जे काही मोठे-मोठे व्यक्ती ते पण काय स्वतःचं मॉल नाही उघडू शकत आहे. कारण मॉल उघडण्यासाठी खूप पैसे लागतात. तर आपण एवढ्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण 5 ते 10 हजार रुपयामध्ये आपण मोठ्या-मोठ्या मॉल्समध्ये आणि ऑफिसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. ठीक आहे. नॉर्मल आपण जर एखादी रिअल इस्टेट जर खरेदी केली त्यावर एवढं रेंट मिळणार आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला आता एक सिंपल एक कंपॅरिझन सांगतो. का तुम्ही जर समजा सिंपल जर तुम्ही जर एखादा फ्लॅट खरेदी केला आणि तो जर तुम्ही रेंटने जर टाकला तर किती रेंट मिळणार आहे आपल्याला? फॉर एक्झाम्पल आपण असं मानू की तुम्ही समजा 1 कोटीचा एखादा फ्लॅट खरेदी केला आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही रेंट नाही दिलं. तुम्हाला नॉर्मली किती व्याज मिळणार, किती रेंट मिळणार आहे? कुठं 15,000 20,000 त्या लोकेशनवर आहे. तर नॉर्मली तुम्हाला 20,000 रुपयापर्यंत रेंट जे किती दर महिन्याला मिळेल त्या फ्लॅटवरती. ठीक आहे. तर 20,000 रुपये रेंट मिळणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये किती रुपये मिळत आहे आपल्याला? जवळपास 2.5 लाख रुपये. सो एका महिन्याला एका वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला 2.5% यील्ड मिळते आहे. 1 कोटीचा फ्लॅट आहे त्यावर तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळत आहेत दरवर्षी. एका वर्षाला तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळत आहे. ठीक आहे. पण तेच जर तुम्ही REITमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ना तर तुम्हाला 5 ते 6% मिळतात दरवर्षी. कंटिन्युअसली रेग्युलरली तुम्हाला मिळत राहणार आहे. रेग्युलरली तुम्हाला 5 ते 6% पैसे मिळतात. आणि प्लस आवा याच्यामध्ये कॅपिटल अप्रिसिएशन पण होतं. म्हणजे ती जी काही आपल्या REITची किंमत आहे ती पण वाढणार आहे. जसं आपण नॉर्मल जर फ्लॅट खरेदी केला त्याची पण किंमत वाढते. कोणी कोणी मला ते पण बोलतं सर किंमत तर वाढणार आहे ना फ्लॅटची. आपल्या पण REITची किंमत वाढते. तर रेंट तर तुम्हाला मिळणारच आहे 5 ते 6% दरवर्षी. प्लस तुम्हाला त्यावरती कंटिन्युअसली आपल्याला आपलं कॅपिटल अप्रिसिएशन होणार आहे. कारण जे पण यांनी मॉल्स बनवलेले आहेत किंवा ऑफिस त्याची पण आता भाव वाढणार आहे ना कंटिन्युअसली. सो कॅपिटल अप्रिसिएशन पण होतं. जे पण आपण REITs किंवा जे खरेदी केलेले आहे त्याची किंमत पण वाढत चालते. ठीक आहे. दोन्ही पण गोष्टी आपल्याला इथं पण मिळतात. जसं आपण नॉर्मल फ्लॅटमध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतात, REITsमध्ये पण तुम्हाला मिळतात. पण इथं रेंट तुम्हाला किती जास्त मिळते? नॉर्मल तुम्हाला फक्त 2, 2.5, 3% रेंट मिळतं. जेवढं पण तुमचा किमतीचा फ्लॅट त्याच्या 2-3% तुम्हाला मिळतं. तसं इथं तुम्हाला 5 ते 6% मिळतं आहे. ते पण दरवर्षी. ते पण रेग्युलरली दर 3 महिन्याने मिळणार आहेत. आणि आपल्याला कोणता ताण पण नाही आहे. जसं नॉर्मली तुम्ही जर फ्लॅट जर रेंट नाही दिला तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे.
का मेंटेनन्स काय आहे, टॅक्स काय आहे, हे आहे ते आहे, सगळं काही तुम्हाला बघावं लागणार आहे. तसं इथं बिलकुल नाही. आपल्याला कोणतंही लक्ष देण्याची गरज नाही. ती कंपनी सगळं काही मॅनेज करते आणि आयते पैसे तुम्हाला दर 3 महिन्यांनी तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत राहतात. तुम्हाला कोणतंही लक्ष देण्याची गरज नाही. म्हणजे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली का पुढचे 10-15 वर्ष तुम्हाला बघायची गरज नाही. त्यासोबतच एक इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे आपल्यासाठी, की याच्यामध्ये जे काही रेग्युलेशन आहे ते पण भरपूर चांगले आहेत. आणि जे पण मोठे मोठे देश आहेत, जसं की समजा अमेरिका आहे, युरोप आहे, तिथं भरपूर जास्त देशांमध्ये हे जे काही रीट आहे ते कित्येक वर्षांपासून चालू आहे. म्हणजे मागच्या 50-60 वर्षांपासून रीट जे काही आहेत आणि इन्व्हेट्स आहेत ते पूर्ण अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये काम करत आहेत. सो आपल्याकडे जर बघितलं तर मागच्या काही वर्षांमध्येच फक्त ही गोष्ट चालू झाली आहे. आणि एवढं चालू झाले असताना सुद्धा मागच्या 10-15 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर रीटचा भरपूर मोठा एक पोर्टफोलिओ आहे भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये नेमकं रीट कशाप्रकारे काम करतं आहे. तर टोटल एरिया आपण जर बघितलं ना का नेमकं किती एरिया यांच्या अंडर आहे का जे पण रीट आहे, तर रीटच्या अंडर टोटल जो काही एरिया आहे तो आहे 185 मिलियन स्क्वेअर फूट. तर एवढा मोठा जो काही एक एरिया आहे तो यांच्या अंडर आहे, जो की एक भरपूर मोठा एरिया आहे पूर्ण भारताभरामध्ये. 185 मिलियन म्हणजे 1 मिलियनचा अर्थ होतो 10 लाख. सो 185 मिलियन स्क्वेअर फूट एवढा एरिया यांच्या अंडर आहे. आणि यांचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट जर बघितलं तर म्हणजे किती रुपये इन्व्हेस्टर्सनी याच्यामध्ये लावले आहे टोटल भारताभरामधून, तर टोटल यामध्ये 2,25,000 कोटी रुपये लावले गेलेले आहेत आत्तापर्यंत. तर एवढे पैसे याच्यामध्ये लावले गेलेले आहेत आणि नवीन जे काही लोक आहेत ते कंटिन्युअसली याच्यामध्ये पैसे लावता आहेत. शिवाय युनिट होल्डर जर बघितले तर 2.5 लाख आहेत. 2.5 लाख लोकांनी हे जे काही पैसे आहेत ते नॉर्मली लावले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर मोठे इन्व्हेस्टर्स आहेत. जास्त करून जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत ना त्यांनी याच्यामध्ये जास्त पैसे अजूनपर्यंत नाही लावले आहेत, कारण त्यांना याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही. आता हळूहळू थोडंसं रेटबद्दल त्यांना माहिती पडतं आहे रिटेल व्यक्तींना. पण जास्त करून याच्यामध्ये मोठे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि डिव्हिडंड जर आपण जर बघितलं, यांनी आतापर्यंत 18,000 कोटी रुपये डिव्हिडंड जो तो डिस्ट्रीब्यूट केला गेला आहे. सो एवढे पैसे त्यांनी लोकांच्या बँक अकाउंटमध्ये टाकलेले आहेत त्याचं रेंट म्हणून, जे पण आपल्याला रेंट मिळणार आहे दर 3 महिन्यांनी. आणि रिसेंट आपण जर क्वार्टरचं बघितलं तर रिसेंट त्यांनी 1,371 कोटी रुपये ह्या क्वार्टरमध्ये टाकलेले आहेत, जे की भरपूर मोठी किंमत आहे. म्हणजे दर 3 महिन्यांनी एवढे जे काही पैसे आहेत ते बँक अकाउंटमध्ये टाकता आहेत फ्रीमध्ये लोकांचे, ज्यांनी पण इथे इन्व्हेस्टमेंट केले आहे त्यांचे. तर एवढे जास्त इथं डिव्हिडंडचं हे डिस्ट्रीब्युशन जे काही ते करता आहात. सो याचा आपण पार्ट बनायचा आहे आणि पार्ट बनून आपल्याला पण हे जे काही पैसे आहेत ते रेग्युलरली इथून यायला चालू होऊन जातील रीटच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये आपण जर गव्हर्नमेंट जर बघितलं, गव्हर्नमेंट पण याला खूप जास्त पुश देत आहे. रिसेंटली तुम्ही जर बघितलं आपलं जे काही आता बजेट आलेलं आहे, तर बजेटमध्ये पण जे काही आपले फायनान्स मिनिस्टर आहे त्यांचं जे पण स्पीच तुम्ही जर ऐकलं तर त्यामध्ये 2 ते 3 वेळेला त्यांनी रीट आणि इन्व्हेटबद्दल बोललेलं आहे. इन्व्हेटबद्दल पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर रीट जर आपण जर बघितलं ना, रीटबद्दल त्यांनी बोललेलं आहे का रीटमध्ये ते अजून जास्त रिफॉर्म्स करणार आहेत, अजून त्यांना चांगले बनवता आहेत. आणि रीट जे काय आहेत ना त्याला गव्हर्नमेंट खूप जास्त पुश देते आहे. गव्हर्नमेंटचं पण म्हणणं आहे का जास्तीत जास्त व्यक्तींनी रीट्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे आहे. कारण बाकीचे जे काही गोष्टी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून किंवा कित्येक लोक ट्रेडिंग करून लॉस करता आहेत, सो त्यापेक्षा बेटर आहे का तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा. त्याच्यामध्ये तुमचं इथं लॉसचे काही चान्सेस नाही. तुम्हाला रेग्युलरली थोडी जे काही इन्कम आहे ती दर 3 महिन्यांनी येत राहणार आहे. तिकडं लॉस करण्यापेक्षा मार्केट वर जरी गेलं खाली गेलं कुठं काही पण झालं काहीही इथं फरक पडत नाही. कारण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, रेग्युलरली तुम्हाला रेंट जे काही ती येतच राहणार आहे. ठीक आहे. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो गव्हर्नमेंट पण यांना खूप जास्त पुश देते आहे. आणि पुढं आपण जर बघितलं गव्हर्नमेंटने भरपूर सारे इम्पॉर्टंट निर्णय पण घेतलेले आहे, ज्याच्यामुळं की हे जे काही सेक्टर आहे याला खूप चांगला बूस्ट मिळणार आहे. याचे काही रीटच्या कंपनीज आहे यांना खूप जास्त बूस्ट मिळणार आहे. त्यांना फायनान्स मॅनेज करण्यामध्ये, म्हणजे त्यांना ॲसेट अंडर मॅनेजमेंट अजून जास्त वाढवण्यासाठी, त्यांना अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्यांचे जे काही नियम आहेत ते अजून शिथिल केलेले आहेत, जेणेकरून की रीट जे काही आहेत ना ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात. सो बजेटमुळं पण यांना खूप जास्त फायदा झाला आहे. तर नक्कीच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सध्या करू शकतो आहे. कारण याच्या जे काही किमती आहेत त्या खूप जास्त असं वाढलेलं नाही. जसं जसं लोकांना माहिती पडेल तशा प्रकारे रीटच्या किमती पण भरपूर जास्त मग कंटिन्युअसली ते वाढत चालते. तर आत्ता आपल्याकडे खूप चांगला चान्स आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जेणेकरून की भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगलं इथं रीटमध्ये आणि इन्व्हेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला बेनिफिट जो काही तो मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आपण जर रूल्स जर बघितले ना तर रूल्स पण SEBIने खूप चांगले एक रूल्स बनवलेले आहेत. आणि हे जे काही सर्व गोष्टी आहेत त्या सर्व SEBIच्या अंडर येतात.
ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येक व्यक्तींना वाटेल की सर याच्यामध्ये जर पैसे लावले, उद्या जर काही फ्रॉड झाला, काही झालं तर मग काय करायचं. पण सेबीची इथं खूप जास्त नजर असते, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर सेबीच्याकडे काम जे काही ते गव्हर्नमेंटने दिलं आहे, तर सेबी याच्यावर पूर्ण नजर ठेवते का म्हणजे यांच्याकडे नेमकं किती नवीन असेंडर म्हणजे लोक नवीन किती पैसे लावता आहेत, मग ते पैसे कोणत्या प्रॉपर्टीमध्ये लावता आहेत, काय करतायत, सगळ्या काही गोष्टींचं जे काही मॅनेजमेंट आहे ते सेबी बघते. प्रत्येक एक रुपयाचा हिशोब त्यांच्याकडे असतो का किती रुपये वाटता आहेत, किती रुपये रेंट येतं आहे, किती रुपये खर्च करता आहेत कुठं. तर सगळ्या काही सेबीवर नजर असते. आणि सेबीने काही महत्त्वाचे नियम बनवले आहेत. जसं की 1-2 नियम मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे सांगतो. एक खूप महत्त्वाचा नियम आहे का जेवढे पण यांच्याकडे पैसे येतात ना, आणि जेवढे पण पैसे इन्व्हेस्टमेंट करता आहेत वेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये, त्यापैकी कमीत कमी 80% जो काही पैसा आहे तो यांनी फक्त इन्व्हेस्टेड म्हणजे अशा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा का जे रेंटल प्रॉपर्टीज पाहिजे, म्हणजे अशा प्रॉपर्टी ज्या पूर्ण झाल्या आहेत आणि पुढचे 1-2 महिन्यांमध्ये लगेच त्याच्यातून आपल्याला रेंट यायला चालू होऊन जाईल. कारण काय ना, कित्येक वेळेला एखादा व्यक्ती किंवा काही प्रोजेक्ट मॅनेजर काय करतात, अशा ठिकाणी पैसे टाकतात कधी का जे पूर्ण नाही आहे, उद्या मग त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा त्याला पूर्ण व्हायला 2-2, 3-3 वर्ष लागतात, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. सो इथं तो एक बेनिफिट काय मिळतो आहे की तुम्ही जर डायरेक्टली रेंटल प्रॉपर्टीमध्ये जर टाकलं, म्हणजे नॉर्मल प्रॉपर्टीमध्ये डायरेक्टली जर टाकून दिलं जी कंप्लीट झाली आहे, तर लगेच 1-2 महिन्यामध्ये त्याच्यावर रेंट यायला चालू होऊन जातात. तो पण आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट बेनिफिट जो काही तो आहे याच्यामध्ये. सो ह्या नियमामुळं काय होतं का आपल्याला आपण जे पण पैसे लावतो त्यावर रेग्युलरली रिटर्न आपल्याला लगे मिळायला चालू होऊन जातात. एखाद्या अशा प्रॉपर्टीमध्ये ते पैसे नाही लावू शकत का जी चालू आहेत किंवा बनते आहे किंवा त्याला बनायला खूप जास्त टाईम लागेल. तर 80% पैसे त्यांनी कमीत कमी 80% जे काही पैसे आहेत त्यांनी कम्प्लिटेड प्रॉपर्टीमध्ये ज्याच्याकडून की लगेच रेंट यायला तुम्हाला चालू होऊन जाईल. फक्त जे काही 20% पैसे आहे ते पाहिजे तर चालू जिथं पण साईटमध्ये काम चालू आहे तिथं लावू शकता आहे. सो सेबीचा हा खूप महत्त्वाचा नियम आहे. आणि दुसरा एक खूप महत्त्वाचा नियम आहे तो आहे की जे पण याच्यावर यांना जे पण डिव्हिडंड येणार आहेत ना किंवा जो पण यांना रेंट येणार आहेत ना, त्या रेंटचा 90% जो काही इन्कम आहे ती यांना डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे सगळ्यांमध्ये. कोणामध्ये तर इन्व्हेस्टर्समध्ये. म्हणजे समजा यांना 1 कोटी रुपये जर रेंट जर आलं त्या रेटच्या कंपनीकडे, तर त्यापैकी कमीत कमी 90 लाख रुपये त्यांना डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. कमीत कमी 90 लाख रुपये. तर 90 लाख रुपयाच्या खाली ते डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत. म्हणजे फक्त 10% जो काही पैसा आहे ना तो ते रेटच्या कंपनीला मिळतो. जेवढं पण ते रेंट येतं आहे त्याच्या 90% पैसे आपल्यालाच मिळणार आहे. तर तो एक खूप महत्त्वाचा इथं बेनिफिट आपल्यासाठी मिळतो. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो यामुळं काय होतं की भरपूर लोकांना असं वाटतं की सर याच्यामध्ये जर काही फ्रॉड झाला तर जास्तीत जास्त पैसे ते स्वतःकडेच ठेवून घेतील. जसं की आता नॉर्मल जर तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये जर पैसे लावले, त्यांना जर प्रॉफिट जर झाला ना, ते जास्तीत जास्त पैसे स्वतःकडे ठेवून येतात. ते डिव्हिडंड यील्ड किती असते नॉर्मली एखाद्या शेअरची 1%, 2%, 3% एवढीच असते. एवढेच पैसे तर आपल्याला शेअर्सवरती देतात. तसं इथं डिव्हिडंड यील्ड खूप जास्त असते, 5%, 6%, 7%. कारण इथं 90% जो काही पैसे तो आपल्यालाच मिळणार. फक्त 10% पैसे त्या कंपनीला मिळणार आहेत. ते पण कशासाठी तर ते मॅनेजमेंट करण्यासाठी. कारण ते सर्व प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट करता आहेत, ऑफिसर आहेत त्यांच्याकडे, त्यांचा जो काही पगार आहे ते सगळं मग ते 10%मध्ये होतं जेवढं पण रेंट येतं. तर 10%च फक्त ते घेऊ शकता आहेत. 90% पैसे आपल्याला मिळतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ना, हा सेबीचा एकदम कडक नियम आहे का 90% पैसे तुम्ही वाटायचे म्हणजे वाटायचे जेवढे पण पैसे येत आहे. सो ती पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये. जेणेकरून की काय होतं की आपण याच्यामध्ये बिनधास्तपणे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. याच्यामध्ये कोणताही असं रिस्क नाही का कुठं काय होऊन जाईल. आणि रीट जे काही ते 10-15 वर्षापासून काम करत आहे याच्यामध्ये कोणताही काही फ्रॉड नाही, काही ना. अमेरिकेसारख्या देशांमध्ये तर कित्येक 50-100 वर्षापासून रीट काम करता आहेत आणि आपल्याकडे पण 10-15 वर्षापासून काम करता आहेत. सो नक्की आपण याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. सो एवढ्या वर्षांपासून चालू असल्यामुळे नक्कीच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी काही ती करू शकतो आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर हे पण मला तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकता आहात. आणि ज्या पण व्यक्तींना माझ्याकडून पूर्ण गायडन्स पाहिजे आहे, आता भरपूर मोठा जसा व्हिडिओ झाला आहे, तो ज्या पण व्यक्तींना पूर्ण गायडन्स पाहिजे असेल माझ्याकडून का, कारण रेटमध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत, 3-4 प्रकार आहेत. ज्यांना पण माझ्याकडून पूर्ण गायडन्स पाहिजे आहे, कोणत्या रेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं, कुठून इन्व्हेस्टमेंट करायचं, कशाप्रकारे तुम्ही किती पैसे टाकले पाहिजे आहे, कशाप्रकारे तुम्हाला तुमचे पैसे बँक अकाउंटमध्ये मिळतील, कुठं मिळतील, तर या सगळ्या गोष्टींसाठी
ज्यांना पण माझ्याकडून गायडन्स पाहिजे आहे तर यावर आपण एक वेगळा एक छोटासा एक कोर्स बनवलेला आहे. तुम्ही पाहिलं तर त्या कोर्सला पण येऊ शकता. ज्यांना पण डीपमध्ये याच्यामध्ये शिकून घ्यायचं आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्ही त्या कोर्सला पण येऊ शकता. तो जो काही कोर्स आहे छोटासा एक कोर्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहेत. तर REIT म्हणजे काय असतं, कशाप्रकारे ते काम करतं, भारतामधले जे काही टॉप महत्त्वाच्या REITs आहेत त्यामध्ये कोणती बेस्ट REIT आहे का जे तुम्हाला कमीत कमी भावामध्ये मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील. कारण REITsमध्ये पण प्रकार आहेत. काही REITsमध्ये तुम्हाला खूप कमी रिटर्न मिळतात, काही REITsमध्ये तुम्हाला खूप जास्त रिटर्न मिळतात. सो तुम्ही कोणती REIT सिलेक्ट करता आहात यावर पण तुमचे रिटर्न्स आहे. तुम्ही जर चुकीची REIT जर सिलेक्ट केली तर तुम्हाला प्रॉफिट कमी होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेता चांगली REIT चूज करणं पण महत्त्वाची. तर ते गोष्ट मी सगळं काही तुम्हाला शिकवणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण फंडामेंटल ॲनालिसिस करतो आणि चांगले शेअर्स आपण निवडतो किंवा एक चांगला म्युच्युअल फंड कसा निवडायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तशाच प्रकारे चांगल्या REIT कशा निवडायच्या आहेत ते मी तुम्हाला तिथे शिकवणार आहे. डिव्हिडंड यील्ड तुम्ही कुठून कशाप्रकारे बघू शकता आहात, याच्यामध्ये नेमकं टॅक्सेशन कशाप्रकारे असतं आणि पोर्टफोलिओमध्ये तुम्ही आता किती टक्के ठेवू शकता आहात, या सर्व गोष्टी मी तिथं शिकवणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हे जे काही REIT आहे ते बाय सेल करून दाखवणार आहे. कशाप्रकारे तुम्ही बाय करू शकता आहात, कुठून बाय करायचे, कशाप्रकारे बाय करायचे, मी तुम्हाला बाय आणि सेल करून दाखवणार, जेणेकरून की तुम्ही पण जेव्हा पण तुम्हाला खरेदी करायचं आहे तुम्ही जाऊन खरेदी करू शकता आहात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या त्या कोर्समध्ये मिळतील. तर हा जो काही पूर्ण कोर्स आहे ना याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील शिकायला कशाप्रकारे. शिवाय मी तुम्हाला पोर्टफोलिओची पूर्ण प्लॅनिंग पण करून देणार आहे, कशाप्रकारे तुम्ही याच्यामध्ये तुमचं अलोकेशन करू शकता आहात. आणि ही जी काही गोष्ट आहे ना ती बेस्ट त्या व्यक्तींसाठी आहे जे पण व्यक्ती समजा रिटायरमेंट झाले आहेत. तुमच्यापैकी जे पण समजा रिटायरमेंट झाले असणे ज्यांच्याकडे भरपूर सारे पैसे आहेत त्यांना आता हे पैसे अशा एखाद्या ठिकाणी लावायचे आहे का जिथून त्यांना रेग्युलरली रिटर्न्स मिळतील. आणि तुमचं जे काही रिस्क आहे ते तुम्हाला जास्त घ्यायचं नाही, रिस्क आपलं कमी असलं पाहिजे आहे. तुम्ही जर समजा शेअर मार्केटमध्ये पैसे लावले किंवा म्युच्युअल फंडमध्ये ETF जर पैसे लावले थोडंफार आपलं तिकडं रिस्क राहतं आहे का मार्केट जर वर गेलं तर पैसे मिळतील, मार्केट जर खाली गेलं तर आपले पैसे कमी होणार, तिथं आपल्याला लॉस पण दिसतो. तसं इथं तुमचं लॉसचा काही चान्सेस नाही. तुम्हाला दर 3 महिन्याने पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत. मार्केट वर गेलं खाली गेलं इथं तुमचे पैसे जे काही ते मिळणार आहेत. कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांना यांनी त्यांचे जे काही ऑफिसेस आहेत ते रेंटने दिलेले असतात महत्त्वाचे. मॉल्स पण कंटिन्युअसली चालू आहेत. सो तुम्हाला रेंट मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे 100%, कारण ते सगळं प्रोफेशनली मॅनेज करता आहे. जे पण ऑफिसेस असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिलेले असतात. ते काही प्लॉट किंवा फ्लॅट तर आहे नाही का असं नॉर्मल एखाद्या व्यक्तीला दिलेलं आहे, ते सगळे मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिले असतात. म्हणून रेंट तुम्हाला इथं रेग्युलरली येतं. त्यामुळे ज्यांना पण रेग्युलर इन्कम पाहिजे आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत या ठिकाणी मला इन्व्हेस्टमेंट करायचे, दर मला महिन्याने किंवा दर 2-3 महिन्याने मला रेग्युलरली पैसे आले पाहिजे आहे, तुम्ही नक्कीच रिअल इस्टेटमध्ये इथं गुंतवणूक करू शकता आहात. REITsमध्ये खूप चांगला तुम्ही याच्यामध्ये 150-200 रुपयापासून पण गुंतवणूक करू शकता आहात. त्यावर पण तुम्हाला इथं पैसे जे काही ते आपल्याला मिळायला सुरुवात होऊन जाते. सिम्पल तुम्ही याच्यामध्ये SIP पण करू शकता आहात. ज्यांना पण SIP करायचे आहे का तुमच्याकडे आत्ता समजा पैसे नाही, तुम्ही दर महिन्याला याच्यामध्ये 500-1000 रुपये टाकू शकता. ते कसं करायचं ते पण मी त्या कोर्समध्ये तुम्हाला तिथं शिकवणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय मी तुम्हाला इन्व्हेट्सबद्दल पण शिकवणार आहे. इन्व्हेट्सचा अर्थ काय होतो, इन्व्हेट्स पण REITsप्रमाणे काम करतात. फक्त आपले REITs काय करतात ते रिअल इस्टेटमध्ये पैसे लावतात ती कंपनी. तसं इन्व्हेट काय करतात, ज्या पण आपल्या वेगळ्या ज्या पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ती कंपनी पैसे लावते. तुमचे जे पण पैसे आहे ते मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये लावले जातात. मग कशामध्ये लावले जातात, सगळ्यात महत्त्वाचं आहेत आपले रोड्समध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते लावले जातात. रोड्समध्ये पैसे लावले जातात, त्याच्यातून जो पण टोल मिळणार आहेत ना, तुम्ही बघितलेलंच ना टोल असतात मोठे मोठे, तर टोल जो पण येणार आहेत ना तो टोल तुमचा तिथं इन्कम असणार आहे. जेवढा पण टोल जमा होईल ते सगळे पैसे तुमच्याकडे वाटले जाणार. ज्यांनी पण त्याच्यामध्ये पैसे लावले आहेत ते सगळे पैसे वाटले जातील. तो जो काही पैसा आहे कंटिन्युअसली तुम्हाला येत राहील. दुसरी गोष्ट मोठे ब्रिज बनवले जातात किंवा इलेक्ट्रिसिटी ग्रीड बनवले जातात किंवा पाईपलाईन बनवले जातात. इलेक्ट्रिसिटी ग्रीडमधल्या पण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत इन्व्हेट्समध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ते पण सगळं काही मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे आपल्या. तर इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये खूप पैसा आहे आणि इन्व्हेट्समध्ये तुम्हाला 10 ते 12% दर महिन्याला दरवर्षी रिटर्न मिळतात. REITsमध्ये तरी आपल्याला 5-6% मिळत आहे. तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेट्समध्ये तुम्हाला 10 ते 12% रिटर्न मिळतात. दरवर्षी रेग्युलरली तुम्हाला रिटर्न मिळतात. आता नेमकं ते कोणकोणत्या इन्व्हेट्समध्ये मिळतं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगणार आहे डीपमध्ये. कोणत्या याच्यामध्ये किती टक्के रिटर्न मिळतात ते. तुम्ही पाईपलाईनमध्ये पण ते इन्व्हेस्टमेंट करतात. इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये खूप पैसा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आता भारतामध्ये एनर्जी सेक्टर जे काही ते खूप जास्त बूम करता आहे.
एनर्जीमध्ये आपले सरकार एवढं जास्त इन्व्हेस्टमेंट करत आहे. आता एनर्जी कोणती पण असो, भले ते रिन्युएबल एनर्जी असो, पाण्याने बनवलेले आहे, सोलरने बनवलेले आहे, विंडने बनवलेले आहे, कोणती पण असो, पण त्याला इलेक्ट्रिसिटीला पूर्ण भारतामध्ये पोहोचवण्यासाठी ग्रीड तर लागणार आहे. तर इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये पण कंपनी जे काही ते इन्व्हेस्टमेंट करतात. अशा पण इन्व्हेट्स आहेत, त्याचे मी तुम्हाला नावं सांगणार आहे तिकडं कोर्समध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही जर पैसे लावले तुम्हाला 10 ते 12% रिटर्न इझिली मिळतात दरवर्षी विदाऊट एनी रिस्क. ती पण एक गव्हर्नमेंट कंपनी आहे. गव्हर्नमेंट कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला 10 ते 12% रेग्युलरली रिटर्न्स मिळत आहेत. सो भरपूर मोठी गोष्ट आहे. तुम्हाला इथून रेग्युलरली पैसा जो काही तो मिळत राहणार आहे. जे पण रिटायरमेंट नंतर काही प्लॅनिंग करता आहेत ते पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहेत. किंवा ज्यांना पण SIP करायचे आहेत, ज्यांच्याकडे पण एकखट्टी पैसे नाही, तुम्ही याच्यामध्ये SIP पण करू शकताय. इन्व्हेट्समध्ये पण SIP कसं करायचं मी तुम्हाला तिथे शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही जर दर महिन्याला 500-500, 1000-1000 रुपये याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलं ना, जोपर्यंत तुम्ही रिटायरमेंट होशाल तोपर्यंत याचे कितीतरी युनिट्स तुमच्याकडे साचून होऊन जातील. जेव्हा तुम्ही रिटायरमेंट होशाल ना, तेव्हा रिटायरमेंट तर तुम्हाला कितीतरी पैसे यायला चालू होऊन जातील. आणि पैसे तर आत्तापासूनच यायला चालू होऊन जात आहेत. असं याच्याकडून रिटायरमेंटपर्यंत तुमच्याकडे इतके जास्त होऊन जातील इन्व्हेट्स का तुमच्याकडे रेग्युलरली तुम्हाला कितीतरी रुपये दर 3 महिन्यांनी मिळायला लागतील. तर रिटायरमेंटचं पण प्लॅनिंग याच्याने खूप चांगलं तसं होत असतं. तो ज्यांना पण याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही तसं घेऊ शकता आहे. ठीक आहे. त्याच्याविषयी जे काही डिटेल्स आहे मी इथं दिलेले आहेत. इथं आपण नंबरला तुम्ही इथं कॉल करू शकता आहात किंवा डायरेक्टली तुम्ही इथून ॲडमिशन घेतलं तरीही चालेल. छोटीशी आपण फीस ठेवली आहे, जास्त काही नाही त्याच्यामध्ये. तर आणि ज्यांना काही डाऊट असेल तर मला नंबर पण मी इथं दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून पण किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करून पण पाहिजे तर विचारू शकतात. कोणाला याच्याबद्दल जर काही गायडन्स पाहिजे असेल तर. बाकी सर्व गोष्टींचं जे काही गायडन्स आहे आपल्या त्या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल. ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे इथून लगेच तुम्ही घेऊन टाकायचं आहे, कारण रिट्स आणि इन्व्हेट्स तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये सध्या मिळत आहेत. आणि अगदी 200-300 रुपयापासून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये सुरू करू शकता आहात. आपण मोठ्या मॉल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहेत, मोठ्या आपण ऑफिसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, रोड्समध्ये, इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये आपली इथे इन्व्हेस्टमेंट होते आहे फक्त 200-300 रुपयामध्ये. सो खूप मोठी गोष्ट आहे, खूप चांगला चान्स आहे रेग्युलरली इथं पैसे कमावण्यासाठी. कारण मार्केट पण सध्या खूप जास्त व्हॉलटाईल आहे, तर तुम्हाला इथं खूप चांगला चान्स आहे पैसे कमवण्यासाठी. ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही इथं घेऊ शकता आहात. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते पण तुम्हाला नक्की इथं सांगू शकता. आता पुढचा जो काही आपला भाग आहे, जो काही आपला 8वा भाग आहे या इन्व्हेस्टमेंट कोर्सचा, तिथं आपण क्रिप्टो करन्सीविषयी शिकून घेतो. नेमकं क्रिप्टो करन्सीमध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो या सर्व गोष्टी आपण थोडक्यामध्ये तिथं शिकून घेणार आहोत. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.